Hello, dear students. Myself, Dr. Mahendra Bhise, and in today's lecture, we have discussed about a very beautiful thing in plant science, that is botanical garden. Everyone who has liked to visit any kind of garden, प्रत्येकाला आपल्याला गार्डनमध्ये फिरायला, गार्डनमधले वेगळ्या प्रकारचे रंगीबेरंगी फुलं, पाखरं काय असतील ते पशु पक्षी हे सर्व काही पाहायला सर्वांना आवडतं आणि त्याबद्दल आपण वेगळ्या प्रकारच्या गार्डनमध्ये व्हिजिट करत असतो. आणि गार्डनमध्ये व्हिजिट केल्यानंतर अगदी आपल्याला असं प्लीजंट प्रसन्न वातावरण, त्या वातावरणामध्ये आपल्याला छान वाटतं आणि आपलं एक ज्याला आपण म्हणू की आपली सिस्टीम जी आहे ती रिस्टार्ट झाल्यासारखी आपल्याला पाहायला मिळते. तर तेच एक गार्डन, त्या गार्डन कॉन्सेप्टबद्दल आपल्याला पाहायचं आहे. आणि इट इज ऑल्सो रिलेटेड टू द अँजिओस्पर्म सिस्टमॅटिक्स किंवा टॅक्सॉनॉमीचाच हा एक भाग आहे. ज्यावेळेला आपण प्लांट सायन्सबद्दल शिकतो तर या प्लांट्सचं अभ्यास करत असताना, प्लांटचा अभ्यास करत असताना या प्लांटला काही वेळेला आपल्याला आपल्या सभोवताली किंवा आपल्या आजूबाजूला त्याचं कॉन्झर्वेशन, त्याचं प्रिझर्वेशन, कल्टिवेशन करून ठेवावं लागतं, आहे की नाही. जर काय समजा आपल्याला काही वेगळ्या प्रकारच्या वनस्पतींवरती अभ्यास करायचा असेल तर त्या वनस्पती आपल्याला काही लाईव्ह कंडिशनमध्ये जर काही अपेक्षित असतील तर आपण काय करणार, आपल्या घराच्या आजूबाजूला किंवा काही इन्स्टिट्यूटच्या आजूबाजूला त्याची लागवड किंवा त्याच्या कुंड्यामध्ये त्याची गार्डन तयार करून आपण ठेवतो आणि नंतर मग त्याचा वापर केलेला आपल्याला पाहायला मिळतो. सो इन टुडेज लेक्चर वी विल डिस्कस अबाउट बोटॅनिकल गार्डन. फ्रेंड्स, सी दिस ब्युटिफुल सिनॅरिओ. पहा आता हे पिक्चर बघितलं तुम्हाला इतकं प्रसन्न वाटेल की प्रत्येकाला या ठिकाणी व्हिजिट करावं, या ठिकाणीच आपण दिवसभर राहावं असं वाटेल. कारण की त्या ठिकाणचं ऑर्नामेंटेशन, ग्रीनरी, त्याचबरोबर ते लॉन असेल किंवा काही ब्युटिफुल फ्लावर्स असतील, रंगीबेरंगी फ्लावर्स असतील आणि ते समोर पाठीमागे जे आपल्याला एक सुंदर स्ट्रक्चर पाहायला मिळतं. आता हे जे काही ठिकाण आहे दॅट इज वी कॉल्ड ॲज द रॉयल बोटॅनिकल गार्डन. ओके. आता बोटॅनिकल गार्डन आणि सिम्पल गार्डन जे असतं आपलं याच्यामध्ये काय फरक आहे. तर सिम्पल गार्डन जे आहे ते जनरली ऑर्नामेंटेशन आणि याप्रमाणे किंवा त्या फोकसनं तयार केलेलं आपल्याला पाहायला मिळतं, बरोबर. एक ब्युटिफाईंग नेचर, एक प्लीजंट नेचर किंवा एक त्या प्रकारचं ॲटमॉस्फिअर क्रिएट व्हावं त्या उद्देशानं कुठलीही एखादी सिम्पल गार्डन, इवन तुमच्या नगरपालिकेच्या परिसरामध्ये, महानगरपालिकेच्या परिसरात, इवन कोणाच्या गावामध्ये, घराच्या आजूबाजूलासुद्धा आपल्याला ही पाहायला मिळेल. पण मग आज या ठिकाणी आपण बोटॅनिकल गार्डनबद्दल आपण पाहणार आहोत. बोटॅनिकल गार्डन इट मीन्स येस a garden which has a plant, but that garden which is developed for specifically for botanical purpose. आणि मग या गार्डनमध्ये, या गार्डनचा कॉन्सेप्ट जर बघितला आपण बोटॅनिकल गार्डनचा, तर इट इज अ वेल टेंडेड एरिया विच डिस्प्लेइंग अ वाईड रेंज ऑफ प्लांट्स लेबल्ड विथ देअर बोटॅनिकल नेम्स. सिम्पली अशा प्रकारच्या गार्डनमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे प्लांट्स आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतील आणि त्या प्लांटला प्रत्येकाला लेबल्ड केलेलं असेल त्याच्या बोटॅनिकल नेमनं. ओके. सो इट मे कंटेन स्पेशालिस्ट प्लांट कलेक्शन सच ॲज अ मेडिसिनल प्लांट. मग आता पहा, बोटॅनिकल गार्डनमध्ये फक्त नुसती शोभेची झाडे आहेत का? नाही. तर त्यासोबतच मेडिसिनल प्लांट, कॅक्टस, सॅक्युलंट प्लांट, हर्बॅशियस प्लांट किंवा प्लांट फ्रॉम पर्टिक्युलर पार्ट ऑफ द वर्ल्ड, की जे प्लांट फक्त काही ठराविक ठिकाणीच आपल्याला पाहायला मिळतात ते आपल्याकडं आणून त्यांनी लावलेले असतील. असे वेगवेगळ्या प्रकारचे, वेगवेगळ्या कॅटेगरीचे प्लांट आपल्याला या बॉटॅनिकल गार्डनमध्ये पाहायला मिळतात. सो देअर मे बी अ ग्रीन हाऊस अलॉंग विथ द प्लांट. फॉर सम ऑफ द प्लांट्स दे मे बी फ्लरिश इन द ग्रीन हाऊस किंवा शेड हाऊस. Again with special collections such as a tropical plant, alpine plants, other exotic plants. अशा वेगवेगळ्या प्रकारच्या प्लांटचं कलेक्शन आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल. आणि मग या बोटॅनिकल गार्डनला वेगवेगळ्या प्रकारचे व्हिजिटर्स, दे सर्व्हिसेस ॲट द बोटॅनिकल गार्डन माईट इन्क्लूड टूर्स, एज्युकेशनल डिस्प्लेज, आर्ट एक्झिबिशन, बुक रूम्स, ओपन इयर theatrical and musical performance and other entertainment factors they may be present in this botanical garden. पहा, बॉटॅनिकल गार्डनमध्ये हे सुद्धा असू शकेल की ज्या ठिकाणी वेगळ्या प्रकारच्या सहली त्या ठिकाणी येतील.
एज्युकेशनल डिस्प्ले त्या ठिकाणी लावले जातील, हे की नाही, माहितीपत्रकं म्हणा किंवा एक्झिबिशन्स लावले जातील, बुकची रूम असेल, काही थिएट्रिकल ओपन एअर थिएटर त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील, म्हणजे जसं की लॉनवरती आपण जसं म्हणतो, आहे की नाही. सो बोटॅनिकल गार्डन आर ऑफ्टन रन बाय युनिव्हर्सिटीज और अदर सायंटिफिक रिसर्च ऑर्गनायझेशन. मग बोटॅनिकल गार्डन कोण डेव्हलप करतं? महानगरपालिका, नगरपालिका बोटॅनिकल गार्डन डेव्हलप करत नाहीत. त्या तुमच्या जनरल ज्याला आपण म्हणतो ॲव्हेन्यूसाठी या गार्डन डेव्हलप केल्या जातात नगरपालिका, महानगरपालिकेकडनं. पण मात्र काही बोटॅनिकल इन्स्टिट्यूट असतील किंवा कॉलेजेस असतील, युनिव्हर्सिटीज असतील किंवा सायंटिफिक रिसर्च ऑर्गनायझेशन असतील, यांनी मात्र काय केलं आहे, अशा प्रकारच्या बोटॅनिकल गार्डन आपल्याला उभारलेल्या पाहायला मिळतात. अँड दे हॅव असोसिएटेड विथ द हर्बेरियम. इन लास्ट लेक्चर वी हॅव डिस्कस अबाउट द हर्बेरियम. मग त्यांच्याकडे त्याचं एक हर्बेरियमसुद्धा असू शकेल. रिसर्च प्रोग्राम्स इन प्लांट टॅक्सॉनॉमी or some other aspects of plant science, they have been included in that botanical garden. मग botanical garden म्हटलं तर these gardens they are dedicated to the collection. फर्स्टली या गार्डनमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या प्लांटचं कलेक्शन त्या ठिकाणी असेल आणि ते लाईव्ह कंडिशनमध्ये ते त्या ठिकाणी प्लांट केलेले असतील. कल्टिवेशन, त्याला कल्टिवेशन केलेलं असेल. अँड डिस्प्ले ऑफ अ वाईड रेंज ऑफ प्लांट्स विथ लेबल्ड विथ देअर बोटॅनिकल नेम्स. वेगवेगळ्या प्रकारचे प्लांट त्या ठिकाणी लावले असतील, वाईड रेंज ऑफ प्लांट्स, आणि त्याला लेबल्ड करून ते त्या ठिकाणी डिस्प्ले केलेले आपल्याला पाहायला मिळतात. डिस्प्ले म्हणजे काय, प्रत्येक प्लांटची त्या ठिकाणी सायंटिफिक ओळख आपल्याला त्या ठिकाणी करून घेता येते. अशा प्रकारच्या गार्डनला म्हणायचं आहे बोटॅनिकल गार्डन. सो इट मे कंटेन स्पेशलिस्ट प्लांट कलेक्शन सच ॲज ट्रॉपिकल प्लांट्स, अदर स्पेसीज ऑफ प्लांट्स. स्पेशल प्लांट म्हणजे अगदी काही गांजरगवत बोटॅनिकल गार्डनमध्ये लावणार आहे का? नाही. बोटॅनिकली इट इज इम्पॉर्टंट, बट अशा प्रकारचे प्लांट की जे आपल्याला जनरली पाहायला मिळणार नाहीत, अशा प्रकारचे प्लांट इथं मात्र बोटॅनिकल गार्डनमध्ये प्लांट केले जातील. जसं की कॅक्टस, सॅक्युलंट प्लांट, various beautiful plants or rare endangered plants. These plants are planted inside these botanical gardens. मग बोटॅनिकल गार्डन्स कसे असतात या पिक्चरमध्ये बघा किंवा या स्लाईडमध्ये आपल्याला दिसेल की अगदी वेगवेगळ्या अँगलनं, वेगवेगळ्या पद्धतीनं कशा प्रकारे ब्युटिफाईंग नेचर निर्माण होईल त्या हिशोबानं आपल्याला हे बोटॅनिकल गार्डन्स डेव्हलप झालेले पाहायला मिळतील. काही टॉप 10 बोटॅनिकल गार्डन्स आहेत वर्ल्डमधले. त्यापैकी एक आहे, जसं मगाशी आपण पाहिलं की रॉयल बोटॅनिकल गार्डन क्यू ब्रिटनमध्ये आहे, क्यूला रॉयल बोटॅनिकल गार्डन. त्यानंतर इजिप्तच्या ठिकाणी आहे, किंवा आणखीन तुम्ही जर लिस्ट पाहिली तर वेगवेगळ्या ठिकाणी आपल्याला ही बोटॅनिकल गार्डन्स आपल्याला पाहायला मिळतील. बर्लिनला आहे बोटॅनिकल गार्डन. त्यानंतर रॉयल बोटॅनिकल गार्डन इडनबर्ग. इंडियाचा विचार केला तर इंडियामध्ये आपल्याला बोटॅनिकल गार्डन नियर सारंगपूर, चंदीगडमध्ये बघा, चंदीगडमध्ये हे बोटॅनिकल गार्डन आपल्याला पाहायला मिळतं. इंडियामध्ये जर विचार केला आपण तर आपल्या इंडियामध्ये सगळ्यात मोठं बोटॅनिकल गार्डन जे आहे ते रॉयल बोटॅनिकल गार्डन कलकत्ता, ओके, किंवा ज्याला सेंट्रल नॅशनल गार्डन असं सुद्धा म्हटलं जातं. सो दीज ऑर रॉयल बोटॅनिकल गार्डन असं सुद्धा म्हटलं जातं, कोलकाता. सो देर आर नियर अबाउट 2 centuries this garden, which is the largest and oldest of garden in South Asia, which has a premier institution for botanical and horticultural research in India, and which has a great aesthetic beauty of this garden with its picturesque vista and vast greeneries serve as a source of inspiration, education, research and recreation to millions of visitors. वर्षभरातनं मिलियन्स ऑफ व्हिजिटर्स या ठिकाणी व्हिजिट करत असतात. बरं, काय खासियत या गार्डनची? तर या गार्डनची खासियत अशी पहा की इट वॉज इस्टॅब्लिश्ड इन 1787. 1787 साली हे गार्डन जे आहे ते इस्टॅब्लिश करण्यात आलं बाय ल्युटनंट कॉलोनेल रॉबर्ट काईड. परदेशी होता किंवा विदेशी माणसानं हे गार्डन जे त्यावेळेला इस्टॅब्लिश केलं. आता पहा, इंग्रजांच्या काळातले आपल्याकडे भरपूर सारे गार्डन आहेत. इंग्रजांच्या काळामध्ये ही गार्डन डेव्हलप करणं, त्या ठिकाणी तशी ग्रीनरी निर्माण करणं, कूलनेस निर्माण करणं, अशा प्रकारच्या बऱ्याचशा ॲक्टिव्हिटी झालेल्या आपल्याला पाहायला मिळतात. पुण्याला आहेत, इवन आपल्याकडे सुद्धा बऱ्याच ठिकाणी हिल स्टेशन ज्या ज्या ठिकाणी आहेत त्या ठिकाणी आपल्याला ही गार्डन्स पाहायला मिळतील. सो धिस गार्डन इज सिच्युएटेड ऑन दी वेस्ट बँक ऑफ रिव्हर
होंगली किंवा ज्याला आपण गंगा नदी असं म्हणतो, कलकत्त्याला जी काही गंगा नदी आहे त्या गंगा नदीच्या वेस्ट साईडला हे गार्डन इस्टॅब्लिश झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. आणि इट हॅज कवर ऑफ एरिया ऑफ अबाउट 273 एकर्स, 273 एकरवरती हे बॉटॅनिकल गार्डन आपल्याला तिथे पाहायला मिळेल. अँड इट्स युनिक लँडस्केप डिझाईन इनिशिएटेड बाय सर जॉर्ज किंग in 1872 is considered to be one of the best in the botanical garden of the world, with undulated land surface, artificial lakes and moats interconnected with underground pipes receiving water from the rivers. पहा म्हणता अंडरग्राऊंड पाईप असे त्या ठिकाणी टाकले की ज्या ठिकाणी नदींमधून ॲटोमॅटिकली पाणी त्या ठिकाणी त्या गार्डनमध्ये पोहोचू शकेल. आणि अशा प्रकारच्या गार्डनमध्ये आपल्याला हे सिस्टीम पाहायला मिळते. आणि मग हे जे काही गार्डन आहे, इट वॉज नोन ॲज ईस्ट इंडिया कंपनी गार्डन. प्रिव्हियसली इट वॉज नोन ॲज ईस्ट इंडिया कंपनी गार्डन और कंपनी बेंगन और कलकत्ता गार्डन, अँड लेटर ऑन टुडे इट इज नोन ॲज रॉयल बॉटॅनिकल गार्डन, किंवा आज रोजी आपल्याला इंडियन बॉटॅनिकल गार्डन असं सुद्धा म्हटलेलं पाहायला मिळतं. सो इट कम अंडर द मॅनेजमेंट ऑफ बॉटॅनिकल सर्वे ऑफ इंडिया फ्रॉम दी 1963. आता हे बॉटॅनिकल सर्वे ऑफ इंडियाच्या अंतर्गत हे गार्डन आपल्याला पाहायला मिळतं. आणि या गार्डनमध्ये आपल्याला काही विशेष प्लांट्स म्हणा किंवा काही रेकॉर्ड्स आपल्याला पाहायला मिळतात. सो देअर आर ओव्हर 12,000 ट्रीज अँड श्रब belonging to 1,400 species, together with thousands of herbaceous plants. They are cultivated in the 25 different divisions. So in this garden you can observe glass house, greenhouse and conservatories. आणि यापैकीच एक विशेष म्हणजे आता बघा आता या लास्ट स्लाईडमध्ये आपल्याला पाहायला मिळते काय, एक वडाचं झाड आहे. आता हे एकच वडाचं झाड आहे आणि याच्या एवढ्या मोठ्या साऱ्या स्टेम्स किंवा पारंब्या आपल्याला पाहायला मिळतील. सेंटरपासून पसरलेलं हे एक ग्रेट बनियान ट्रीज किंवा फायकस बेंगालेन्सिस आपल्याला या गार्डनमध्ये पाहायला मिळतो, की ज्या ग्रेट बनियान ट्रीजची खासियत अशी आहे की तो जवळजवळ 1.5 हेक्टर एरियावरती पसरलेलं आपल्याला हे प्लांट पाहायला मिळेल. एकच झाड आहे, एकच स्टेम आहे त्याचं ॲक्च्युली, पण त्याचे नंतर हे प्रॉप रूट्स आपल्याला पाहायला मिळतील. जवळजवळ 2800 प्रॉप रूट्स त्या ग्रेट बनियान ट्रीजला या गार्डनमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. म्हणजे इतकं विशेष आहे. पहा जवळजवळ किती 1.5 हेक्टर जमिनीवरती हे एकच वडाचं झाड आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतं विशेष करून. आता याच्या उपर किंवा याच्या पलीकडे जाऊन या गार्डनमध्ये आपल्याला काही वेगळ्या प्रकारचे काही प्लांट्स पाहायला मिळतील, जसं की धिस वन इज द स्पेशलाइज्ड पाम विच इज present in this garden, that is a branched palm at Royal Botanical Garden. ब्रांचेस आलेलं हे पाम ट्री आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो. यासोबतच अ व्हेरी ब्युटिफुल प्लांट दॅट इज व्हिक्टोरिया अमेझॉनिका, की ज्याला आपण म्हणतो आहे जायंट वॉटर लिली. ही जी काही जायंट वॉटर लिली जी आहे ही या गार्डनमध्ये आपल्याला लागलेली पाहायला मिळते. आता ही जायंट वॉटर लिली किंवा व्हिक्टोरिया अमेझॉनिका ही कमळाची प्रजाती आहे. त्याची पानं जर तुम्ही पाहिली तर याप्रमाणे पहा, इतकी स्टीप पानं असतात की त्या पानांवरती अशी लहान लहानशी मुलं जी आहेत ती त्या ठिकाणी आरामात होडीसारखी बसू शकतात. अमेझॉनिया किंवा अमेझॉनमधलं हे ॲक्च्युली प्लांट आहे, पण याचं मात्र या ठिकाणी त्या गार्डनमधल्या तळ्यामध्ये प्लांटेशन केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. राईट. सो व्हिक्टोरिया अमेझॉनिया आहे. याचसोबत गार्डन मेंटेन डिफरंट जर्मप्लाझम कलेक्शन लाईक बांबूज, बोगनवेलिया, सिट्रस प्लांट, जॅस्मिन, पॅन्डनस, water lilies, even some succulent hibiscus, ficus plant, aromatic plant, gymnospermic plant. सो नंबर ऑफ प्लांट्स प्रत्येक कॅटेगरीमधले, जसं की अल्गीपासून तर अँजिओस्पर्म, जिम्नोस्पर्म, ब्रायोफाईट, टेरोडोफाईट सगळ्या कॅटेगरीमधले प्लांट आपले या ठिकाणी सेक्शन वाईज, डिव्हिजन वाईज प्लांट केलेले पाहायला मिळतील किंवा त्या ठिकाणी कल्टिवेट केलेले पाहायला मिळतील विथ देअर बोटॅनिकल नेम्स, विथ देअर डिटेल्स. सो besides a large number of medicinal plants in its medicinal plant garden, which has this avenue, म्हणजे याप्रमाणे पाहता एक स्टॅच्यू केला आहे आणि त्या स्टॅच्यूवरती सुद्धा ग्रीनरी त्या ठिकाणी अशी डेव्हलप केलेली आपल्याला पाहायला मिळते या गार्डनमध्ये. त्यानंतर या गार्डनचं विशिष्ट असं की या गार्डनमध्ये
एक प्लांट आपल्याला पाहायला मिळेल, दॅट इज वी कॉल्ड द शिवलिंगा. शिवलिंग ट्री याला म्हटलं जातं. शिवाचं जी म्हणजे महादेवाची जी पिंड आहे त्या आकाराची या थोडक्यात याला फ्लावर्स आलेले आपल्याला पाहायला मिळतील आणि मोठ्या आकाराची ही फळं आहेत. मोठाच्या मोठा ट्री असतो, दॅट इज कौरोपिता ग्वॅनेन्सिस. त्याचं बॉटॅनिकल नेम आहे कौरोपिता ग्वॅनेन्सिस, किंवा ज्याला कॉमनली शिवलिंगा असं म्हटलं जातं. हे ह्या गार्डनमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. यासोबतच कृष्णबोट, मॅड ट्रीज, डबल कोकोनट किंवा ब्रेड फ्रूट ट्रीज, ब्रँच्ड पाम अशा वेगळ्या प्रकारचे विशेष जे काही प्लांट आहेत हे आपल्याला ह्या ठिकाणी पाहायला मिळतील. मग असेच बघितलं आपण की जे काही ग्रेट बनियान ट्रीज आहेत त्याची गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाली. इतकं मोठं बनियान ट्रीज किंवा वडाचं झाड जगभरामध्ये कुठेही नाही. ते फक्त कुठं आहे, आपल्या या रॉयल बोटॅनिकल गार्डन किंवा त्याला आपण म्हणूया इंडियन बोटॅनिकल गार्डन कोलकाता. आणि ही पहा, इतकं सुंदर आकाराची आणि दिसणारी मोठ्या प्रमाणामध्ये येणारी ही फुलं या कौरोपिता ग्वॅनेन्सिस प्लांटला आपल्याला पाहायला मिळतात. आता हे प्लांट इतर ठिकाणीसुद्धा आहे आपल्याकडे, जसं पुण्याला म्हणा, इतर ठिकाणीसुद्धा तुम्ही हे म्हणजे अगदी कॉमन नाही पण गार्डनमध्ये आपल्याला हे प्लांट मात्र दिसेल. यासोबतच या इंडियन बोटॅनिकल गार्डनमध्ये चरक उद्यान नावाचं सुद्धा एक गार्डन त्यांनी डेव्हलप केलं आहे. चरक उद्यान मीन्स की मेडिसिनल प्लांट्स या ठिकाणी पर्टिक्युलरली लावले जातील चरक संहितेप्रमाणे. जसं की आयुर्वेदामध्ये ज्याप्रमाणे जी काही महत्त्वाची प्लांट दिलीत ते महत्त्वाची प्लांट्स आपल्याला या गार्डनमध्येच फक्त पाहायला मिळतील. सो these different plants, unique plants are cultivated, planted, their collection are available in this type of botanical garden. And the main significance of botanical garden is for the live observation, for the taxonomic study, even for the conservation. So again it is a part of ex situ conservation. आपण आता नंतर पुढच्या लेक्चरला बायोडायव्हर्सिटी आणि बायोडायव्हर्सिटी कन्झर्वेशन कसं करता येईल ते पाहणार आहोत. तर हा एक कॉन्झर्वेशनचा टाईप आहे. जसं की इथं बघा आपलं लोणार क्रेटर आहे. लोणार क्रेटर हे एक वाईल्ड लाईफ सँक्च्युरी आहे. मग या वाईल्ड लाईफ सँक्च्युरीमध्ये अनेक प्लांट जे आहेत ते आता आज रोजी त्या ठिकाणी संवर्धित झालेले आपल्याला पाहायला मिळतात. धिस वन इज द इन सिट्यू कॉन्झर्वेशन, जे आहे नॅचरली त्याच ठिकाणी त्याला काय केलं आहे, संवर्धित केलं आहे. पण इथं मात्र गार्डन डेव्हलप केलं आहे आर्टिफिशियली. मग एखादं अगदी रिअर प्लांट असेल, दुर्मिळ प्लांट असेल, त्याला त्या ठिकाणी आणून काय केलं आहे, प्लांट केलेलं आपल्याला पाहायला मिळेल, त्याचं कल्टिवेशन केलेलं पाहायला मिळेल, त्याला जोपासलेलं दिसतं. आणि त्यानुसार मग अशी बरीचशी वेगळ्या प्रकारचे जे काही प्लांट स्पेसीज आहेत की जी बोटॅनिकली इम्पॉर्टंट आहेत आणि त्याचबरोबर रिअर आहेत, थ्रेटन आहेत, अशा प्रकारच्या प्लांटचं संवर्धन या प्रकारच्या गार्डनमध्ये केलं जातं. ओके, सो इन नेक्स्ट लेक्चर वी विल डिस्कस अबाउट दी बायोडायव्हर्सिटी and its type. Okay, thank you.